Good morning, guys. Once again, I welcome you to my channel that is More English, and this is the third video I am making on the story that is The Cop and the Anthem. In earlier video, I have read out and explained the portion up to page number 130. Page number 30, and today we reached in this video page number 31. So I'm going to conclude the lesson today itself. But before that, you are just subscribing, very nice thing. You are commenting, it's so nice thing. फार महत्त्वाचं आहे की आपण हे व्हिडिओज जे गरजू विद्यार्थी आहेत त्याच्यापर्यंत पोचवावेत, ज्यांना सोयी कमी आहेत अशा विद्यार्थ्यांपर्यंत हे जावेत. अँड इन दिस critical period, the material will be available for them to study because this is the very important year for you. Okay, या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सोपी नावाचा जो भटका आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचा युवक आहे त्याचे तुरुंगवास घेण्यासाठीचे जे प्रयत्न होते ते प्रयत्न आपण बघितलेले आहेत. आणि ही इज डुईंग एफर्ट्स आफ्टर एफर्ट्स अँड ही इज गेटिंग अनसक्सेस, असा तो विषय आपण बघत होतो. पहिला त्याच्यातला प्रयत्न होता तो म्हणजे का त्याचं स्वप्न होतं मोठ्या कॅफेमध्ये जायचं आणि भरपूर खायचं, आपल्याला इच्छेला येईल ते, आणि बिल न देता बाहेर पडायचं. पण त्याला आत एंट्री करतानाच त्याला बाहेर हाकललं जातं. दुसरा त्याचा प्रयत्न आपण बघितला या आधीच्या व्हिडिओमध्ये की तो एका इलेक्ट्रिक शॉपवरती दगड फेकतो, काच फोडतो आणि त्याला असं वाटत असतं की पोलीस आपल्याला अरेस्ट करतील. तसंही काय होत नाही, पोलीस त्याला सोडून दुसऱ्यालाच बघतात. तिसरा आपण त्याचा अटेम्प्ट बघितला होता तो म्हणजे एका सर्वसामान्य लोकांच्या हॉटेलमध्ये, जिथं कमी पैशात भरपूर खायला मिळतं अशा ठिकाणी तो येतो 6th Avenue या रोडवरती, आणि तिथे येऊन तो आतमध्ये जायचा वगैरे विचार करतो. आत जातो, टेबलला बसतो, त्याला हवं ते बीफ स्टेक वगैरे सगळं खातो तो, आणि बिल द्यायच्या वेळेला तो त्याच्याकडे पैसे नाहीत म्हणून सांगतो, आणि मग ते वेटर त्याला पकडतात आणि बाहेर हाकलतात, बाहेर फेकतात. कसा बसा तो उठून उभा राहतो. इथपर्यंतचा आपला तो भाग होता लास्ट टाइम. ॲज अ रिकॅप वी आर गोइंग टू सी. So three attempts he has done. Now the furthermore attempts we are going to read today. Okay, so let's read page number 30, and as usual I am going to read the paragraph, and then collective summary in Marathi I am going to provide you. Okay, Sophie was seized with sudden fear that some dreadful enchantment had rendered him immune to arrest. He was in a state of panic, and when he came upon another policeman lounging gradually in front of a glittering theatre, he caught at the immediate straw of disorderly conduct. म्हणजे अचानकपणे काही भयानक जादू झाल्याने त्याला त्याला वाटायला लागलं ह्या सोपीला, आणि त्याला अटक करण्यासाठी एखादी शक्ती प्रतिकार करत असावी अशी त्याला भीती वाटायला लागली. तो घाबरून एकटकपणे बघत उभा राहिला होता. समोर म्हणजे अजून पुढून एका चकचकीत नाट्यगृहासमोरून एक दुसरा पोलीस कर्मचारी आरामात उभा त्याला दिसला. त्याने लगेच ओळखले की त्याच्या आता उपद्रवी वर्तनाने तिथे लोक पांगतील, आणि म्हणून त्यानं एक वेगळी आयडिया त्याच्या डोक्यात आलेली आहे. व्हॉट एक्झॅक्टली इज द आयडिया? जस्ट सी. सो दिस इज द फोर्थ अटेम्प्ट ही इज जस्ट डुईंग. ऑन द साइड वॉक Sophie began to yell drunken gibberish at the top of his harsh voice. He danced, howled, rapped, and otherwise disturbed the skies. त्याने काय केलं की आता चौथीची त्याची आयडिया आहे ती शेजारी फुटपाथवरती सोपी काय करायला लागला की त्याला कठोर आवाजात दारू पिलेल्या एखाद्या मूर्ख माणसासारखं ओरडायला लागला. तो डान्स करायला लागला, नृत्य करायला लागला, तो ओरडायला लागला, विसंगतपणे बोलायला लागला, आणि कदाचित त्यानं
जणू काय म्हणजे आकाशाची शांतता सगळी भंग केली होती. इतक्या मोठमोठ्यानं तो ओरडायला लागला. म्हणजे पहिला अटेम्प्ट हॉटेलमधला, दुसरा म्हणजे कॅफे समोरचा, दुसरा अटेम्प्ट त्याचा तो तो ग्लास फोडण्याचा, तिसरा अटेम्प्ट हॉटेलमध्ये जाऊन जेवण्याचा आणि बिल न भागवण्याचा, आता हा चौथा अटेम्प्ट. म्हणजे पब्लिक प्लेसमध्ये तो काय करतोय की आरडाओरडा करायला लागतोय, असभ्य वर्तन करायला लागतोय, जेणेकरून पोलिसाला बघून तो करायला लागतोय. ओके. द पोलिसमन मियरली ट्वेल्ड हिज क्लब, turned his back to Soapy and remarked to a citizen, it's one of them, Yale lad celebrating the goose egg they give to the Hartford College. Noisy, but no harm. We have instructions to let them be. तर तो पोलिसमन येतो, तो वेगळा रिॲक्ट होतो. पोलिसांना सोपीकडे पाठ करून तो उभा राहतो आणि त्याला फक्त तो एकच करतो, त्याच्या हातातली काठी असते तो फिरवायला लागतो आणि नागरिकांसमोर तो टिप्पणी करायला लागतो. याले नावाची जी फुटबॉल टीम आहे तिथं, त्या टीममध्ये उत्साह करणाऱ्या मुलांमधला हा एक आहे की ज्यानं हार्टफोर्ड कॉलेजला एकही गोल करू दिला नाही. गोंगाट वाटेल पण काही नुकसान नाही, आम्हाला त्याकडे दुर्लक्ष करण्याची सूचना आहेत म्हणून सांगितलं जातं. म्हणजे कोणी काही गोंगाट जरी केला तरी आम्हाला त्या सूचना ज्या आलेल्या आहेत त्या काही तिकडं लक्ष देऊ नका फारसं, कारण गोंगाट करणारी मुलं ही एका टीममधली फुटबॉलची आहेत असं इथं त्याला म्हणायचं. म्हणजे हा एक अटेम्प्ट त्याचा काय होतं बघूया. डिस्कन्सोलेट Soapy stopped his unwilling racket. Would never a policeman lay hands on him? In his fancy, the island seemed an unattainable Arcadia. He buttoned his thin coat against the chilling wind. डिसकन्सोलेट म्हणजे निराश होणे, विषण्ण होणे. निराश झालेल्या सोपीने त्याचा निष्फळ गोंधळ जो थांबवला आणि एखादा पोलीस त्याच्यावर कधीच हात ठेवणार नाही का, एखादा पोलीस त्याला कधीच अटक करणार नाही का असं वाटायला लागतं. त्याच्या कल्पनेत त्याला ते एक बेट म्हणजे अप्राप्य नंदनवन वाटायला लागतं. इथे एका बेटाचं नाव दिलं आहे, इथे एका पर्वताचं नाव दिलं आहे आर्काडिया. नंदनवन त्याला म्हटलं गेलं आहे. आर्काडिया अ माउंटेनियस डिस्ट्रिक्ट इन द पेलोफोनिस ऑफ सदर्न ग्रीस. म्हणजे दक्षिण ग्रीसमधला हा एक जिल्हा आहे आर्काडिया. जसं आपल्याकडे काश्मीरला नंदनवन म्हटलं जातं, अशा पद्धतीला त्या जिल्ह्याला तिथं म्हटलं जातं. म्हणजे हे नंदनवन माझ्या हातात ह्याच्या दृष्टीनं, सोपीच्या दृष्टीनं नंदनवन म्हणजे काय, तो प्रिझन, तर तो नाही का मला मिळणार. ही बटन्ड हिज थिन कोट अगेन्स्ट द चिलिंग विंड. म्हणजे त्याला त्या थंडगार हवेत आपल्या पातळ कोटाचे बटन तो लावतो. अँड सी व्हॉट हॅपन्स. In a cigar store, he saw a well-dressed man lighting a cigar at the swinging light. He had set his silk umbrella by the door on entering. Soapy stepped inside, grabbed the umbrella, and sauntered off with it slowly. The man at the cigar light followed hastily. My umbrella, he said sternly. म्हणजे त्याचा चौथा प्रयत्न हाणून पाडल्यानंतर, परिस्थितीनं हाणून पाडल्यानंतर, सोपी इज डुईंग द फिफ्थ वन. आणि तो काय करतो, एका सिगार स्टोअरमध्ये एक अतिशय व्यवस्थित कपडे घातलेला माणूस हलणाऱ्या दिव्यावरती शिगार पेटवून, म्हणजे पानटपरीत एक दिवा लावलेला असतो तिथे सिगार पेटवून घेतला तर तशा प्रकारचे ते दृश्य आहे. तिथे सिगार तो पेटवून घेत असतो. आज जाताना त्यानं दरवाजाजवळ काय केलं असतं की रेशमी छत्री जी आहे ती छत्री तिथे ठेवलेली असते त्याची. सोपी आत पाऊल टाकतो, छत्री पकडतो आणि हळूहळू तो बाहेर निघाला. घाईनं जात नाही, हळूहळू जातोय, हे फार महत्त्वाचं आहे. सिगार लाईट जवळील माणसाने घाईघाईने त्याचा पाठलाग सुरू केला आणि माझी छत्री आहे, तो कठोरपणे म्हणायला लागला. माझी छत्री आहे. ओ इज इट, स्नियर्ड सोपी, adding insult to petty larceny. Well, why don't you call a policeman? I took it, your umbrella. Why don't you call a cop? There stands one on the corner.
हो का? तो उपासना म्हणणार तो सोपी म्हणतो तुमची छत्री आहे का? त्याचा अपमान खरं तर करून भुरटी चोरी तो असंही संबोधतो स्वतःचीच. तुम्हाला वाटतं का मग पोलिसांना का बोलवत नाही तुम्ही? मी तुमची छत्री घेतली ना, मग तुम्ही पोलिसांना बोलवा. कोपऱ्यापर्यंत एक पोलीस उभा आहे तिथे, बोलवा त्याला. द umbrella owner slowed his steps. Soapy did likewise with a premonition that luck would again run against him. The policeman eyed at the two curiously. छत्री मालकाने आपली चाल मंद केलेली होती. हळूहळू तो चालायला लागला. सोपी सुद्धा तसंच करतो. तोही त्याला संकेत मिळालेले असतात करता की नशीब पुन्हा त्याच्या विरोधात जाणार आता. आणि मग तिथं जो जवळपास असलेला पोलीस आहे तो पोलीस त्या दोघांना कुतूहलपूर्वक बघत असतो. Of course, said the umbrella man. Well, you know how these mistakes occur. If it's your umbrella, I hope you will excuse me. I picked it up this morning in a restaurant. If you recognize it as yours, why I hope you will. म्हणजे नक्कीच छत्रीवाला माणूस म्हणाला, बरं जरी तुमची छत्री असेल तर ती कशी चूक घडली ते मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला माहिती आहेच ते. मला आशा आहे की तुम्ही मला माफ कराल. मी आज सकाळी एका रेस्टॉरंटमध्ये मधून ही छत्री उचलली. आपण ओळखले तुमची छत्री आहे, मला काय फारसं वाटत नाही म्हणतो तो, तुमचीच आहे न, मला द्यायला काय हरकत नाही म्हणतो तो. ऑफकोर्स इट्स माइन सेड सोपी सॅव्हेजली. रागानं, सॅव्हेज मी रागानं तो सोपी म्हणतो की हो माझीच आहे छत्री. द एक्स umbrella man retreated. The policeman hurried to assist a tall blonde in an opera block across the street in front of streetcar that was approaching 2 blocks away. छत्रीचा दावा करणारा जो आधीचा माणूस त्यानं माघार घेतली. खरं तर पोलीस अधिकारी तिथे येतो. एका उंच गोरा आणि रंग पिवळसर केस असलेला काळा कोट घातलेल्या अशा स्त्रीला समोरून येणाऱ्या कारमध्ये बसण्यास मदत करण्यासाठी रस्त्याच्या विरुद्ध बाजूला गेला. सोपी सुधारणा कामामुळे खराब झालेल्या रस्त्यावरून पूर्वेकडे निघाला. त्याने रागाने छत्री खड्ड्यात फेकून दिली. सोपी वॉक्ड eastward through a street damaged by improvements. He hurled the umbrella angrily into an excavation. He muttered against the men who wear helmets and carry clubs because he wanted to fall into their clutches. They seemed to regard him as a king who could do nothing wrong. ज्या माणसाने हेल्मेट घातलेले होते त्याच्याकडे ज्यांच्याकडे क्लब होते, सोपी त्यांच्या विरुद्ध पुटपुटला, कारण त्याला त्यांच्या तावडीत सापडायचं होतं. भीती आणि चिंतेमुळे त्यांना असं वाटत होतं की तो सोपी एखादा राजा आहे जो कधीही चूक करत नाही, अशा पद्धतीने ते वागत होते. ॲट लेंथ सोपी रिच्ड वन ऑफ द avenues to the east where the glitters and turmoil was but faint. He dragged himself toward Madison Square, for the homing instinct survives even when the home is a park bench. थोडं चालल्यानंतर सोपी पूर्वेकडल्या एका रस्त्यावर पोहोचला. तिथे चमकदार गोंगाट होता, पण फारच कमी होता. चमकधमक होती. त्याने स्वतःला मॅडिसन स्क्वेअरकडे खेचले. मॅडिसन स्क्वेअर हे न्यूयॉर्कमधलं एक ठिकाण आहे ज्याच्या मनात स्वतःच्या घराची अंतःप्रेरणा जीवन झाली. जरी त्याचं सध्याचं घर एका पार्कमधील बेंचवर असलं तरीसुद्धा त्याला जाणीव झाली की आपण आता तिथं जायला पाहिजे. बट ऑन ॲन अनयुजली क्वाइट कॉर्नर सोपी केम टू अ स्टँड स्टिल. Here was an old church, quaint and rambling, and gabbled. Through one violent stained window a soft light glowed, where no doubt the against loitered over the keys, making sure of his mastery of the coming Sabbath anthem. For there drifted out to Sophie's ears a sweet music that caught and held him transfixed against the convulsions
ऑफ द आयर्न फेन्स. पण तोच एका वेगळ्या रस्त्यावर त्याला तिथे एका विलक्षण शांत कोपऱ्यावर सोफी थांबतो. तो थांबला तिथे एक जुनी चर्च होती, अत्यंत विलक्षण आणि एक पर्यटन स्थळ असावं अशा प्रकारचं ते चर्च, आणि त्याचा आकार त्रिभुजाकार असा होता. जांभळा डाग असलेल्या खिडकीतून एक मऊ प्रकाश चमकला. त्यात त्याला शंका नव्हती की ऑर्गॅनिस्टने जी काही कीज किंवा ज्याला आपण धून म्हणतो ती वाजवली, त्यातून त्याचे प्रभुत्व दिसले व तेथे सादर होणाऱ्या ईश्वरीय चिंतनाची गीताची त्याला खात्री झाली. धिस इज द टर्निंग पॉईंट ऑफ द स्टोरी. आत्तापर्यंत त्यानं 6 प्रयत्न केले, 5-6 प्रयत्न केले अरेस्ट करून घेण्याचे, पण आत्ता बाकी थोडंसं त्याच्या मनामध्ये बदल होत असताना बघायला मिळतात. द म्युझिक इफेक्ट्स द पीपल, म्युझिक इफेक्ट्स द माइंड ऑफ द पीपल असं जे म्हणतो आपण, तर ते इथं आपल्याला बघायला मिळतं. तर तो एका शांत ठिकाणी थांबतोय. चर्च आहे, एक धून त्याच्या कानावरती पडते, सॅबॅथ अँथेम, म्हणजे इट इज लिटरली गॉड्स प्रेयर त्याला म्हणूया आपण. द मून वॉज अबव, full and radiant. Vehicles and pedestrians were few. Sparrows twittered sleepily in the eaves. Or a little while, the scene might have been a country churchyard, and the anthem that the organist played cemented Soapy to the iron fence, for he had known it well in the days when his life contained such things as mothers and roses and ambitions and friends and immaculate thoughts and collars. भटकलेल्या सोपीच्या कानांना तेथील ते मधुर धून, संगीताची धून जी आहे त्याने वेधलं आणि त्या लोखंडी तारेच्या कुंपणाला जकडून ठेवलं होतं. चंद्र त्याच्या माथ्यावर होता, पूर्ण गोल आणि तेजस्वी वाहनं. त्यानंतर पायी जाणारे लोक थोडेच होते. छपराखालच्या कडेतून चिमण्यांची चिवचिव शांत सुरू होती. थोड्या वेळासाठी हे दृश्य एखाद्या मोठ्या चर्चसारखे वाटले, आणि ऑर्गनिस्टने जे ईश्वरीय संगीत वाजवले त्याने सोपीला लोखंडी कुंपणाला चिटकवून टाकले. कारण त्याला हे चांगलं ठाऊक होतं की जेव्हा त्याच्या आयुष्यात त्याची आई, गुलाबाचे फूल, महत्वाकांक्षा, मित्र, निर्दोष आणि पवित्र विचार आणि आपुलकीचे संभाषण या गोष्टींचा समावेश होता. द कंजंक्शन ऑफ सोपीज receptive state of mind and the influences about the old church brought a sudden and wonderful change in his soul. He viewed with rising horror the pit into which he had tumbled, the degraded days, unworthy desires, dead hopes, wretched faculties and base motives that made up his existence. सोपीची ग्रहण क्षमतेची स्थिती आणि जुन्या चर्च विषयीचा प्रभाव अशा 2 गोष्टींच्या संयोगामुळे त्याच्या आत्म्यामध्ये अचानक आणि आश्चर्यकारक बदल घडून आला. त्याने वाढत्या भीतीनं त्याला आठवायला लागलं ज्या खड्ड्यात तो कोसळला होता, त्याच्या अधोगतीचे दिवस, त्याच्या अयोग्य इच्छा, मृत आशा, त्यानंतर अपघातामुळे नष्ट झालेली त्याची क्षमता, कौशल्य व शक्ती, त्याच्या आयुष्यामधील मूळ उद्दिष्टे ज्यामुळे त्याचे अस्तित्व होते. अँड ऑल्सो इन अ मोमेंट हिज हार्ट रिस्पॉन्डेड थ्रिलिंगली टू हिज स्ट्रेंज मूड. अ स्ट्रेंज इम्पल्स मूड हिम टू battle with his desperate fact he would pull himself out of the mire and could make a man of himself. Against he would conquer the evil that had ensalved him. There was time, he was young, yet he would resurrect his old ego ambitions and pursue them without faltering. Those solemn but sweet organ notes had set up a revolution in him. Tomorrow he would go into the roaring
downtown district and find work. A fur importer had once offered him a place as driver. He would be somebody in the world. He would. हे, एक वेळ होती जेव्हा तो तरुण होता, जुन्या आठवणी होत्या, आणि त्याच क्षणी त्याच्या हृदयानं, त्याच्या मनानं एक विचित्र मनस्थितीला थरारक प्रतिसाद दिला होता. एक तीव्र प्रेरणा की जी त्याला त्याच्या हताश परिस्थितीवर लढाई करण्यास प्रवृत्त करते. तो त्या विपरीत मनस्थितीतून बाहेर पडून पुन्हा एक नवीन आयुष्य जगायचं ठरवतो. ज्या वाईट परिस्थितीने त्याला गुलाम केलेलं होतं, त्यावर त्याला विजय मिळवायचा होता. एक वेळ होती जेव्हा तो तरुण होता, तो आपल्या जुन्या महत्त्वाकांक्षा पुन्हा जीवित करू इच्छित होता. कुठलीही उसंत न घेता त्याचा पाठलाग करू इच्छित होता त्या पवित्र, अभिमानी परंतु गोड अशा अवघांच्या ध्वनीने त्याच्यामध्ये एक क्रांती घडवून आणलेली होती. उद्या तो गोंगाटमय वातावरण असलेल्या जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी जाऊन काम शोधेल. एकदा त्याला लोकरीचं कापड आयात करणाऱ्या व्यक्तीने त्याला ड्रायव्हर म्हणून नोकरी देण्याची ऑफर दिली होती. कदाचित तो त्या जागी एक मोठा व्यक्ती बनेल, नक्की बनेल. सोपीला त्याच्या खांद्यावर कोणीतरी, म्हणजे असं वाटतं त्याला की आता आपला चेंज झालाय, बदल झालाय. अँड दिस इज द लास्ट पोर्शन आय रीड. सोफी फेल्ट हँड लेड ऑन आर्म. ही लुक्ड क्विकली अराउंड इन टू द impassive face of a policeman. What are you doing here? Asked the officer. Nothing, said Sophie. Then come along, said the policeman. 3 months on the island, said the magistrate in the police court the next morning. या अचानक ह्याच्या डोक्यात असं म्हणजे तो आता चेंज व्हायचा, आपण तर ड्रायव्हरची ऑफर ज्याने दिली त्याला भेटायचं आपण, अँड टू स्टार्ट अ न्यू लाईफ असं तो ठरवलेला असतो. एवढ्यात सोपीला त्याच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला असं वाटतं. तो चटकन मागे वळून बघतो आणि भावनारहित पोलीस कर्मचाऱ्यांना तो बघतो. तू इथे काय करतोयस, त्या अधिकाऱ्याने विचारले. तो म्हणतो काही नाही, चल मग माझ्यासोबत ये, असं पोलीस म्हणतो. दुसऱ्या दिवशी सकाळी पोलीस त्याला कोर्टात हजर करतात आणि दंडाधिकारी त्याला 3 महिन्यांची विंटर आयलंड नावाचं जे बेट आहे तिथे त्याला शिक्षा सुनावतात. अँड देर इज अ एंड ऑफ द स्टोरी. महत्त्वाची गोष्ट अशी आहे, सोपी ज्या वेळेला प्रयत्न करत असतो की आपण इम्प्रिझंट व्हायचं, आपण जेलमध्ये जायचं, आपण तुरुंगात जायचं, काही करून आपण 3 महिने बाहेर काढायचे, म्हणजे गुन्ह्यानंतर गुन्हे असं करायचा तो प्रयत्न करत असतो, असभ्य वागत असतो. त्यावेळी पोलीस समोर असताना त्याला हात लावत नाही, त्यावेळी पोलीस समोर असताना त्याच्याकडे बघितलं जात नाही. आणि आता त्याच्यामध्ये प्रचंड बदल झाला आहे. आता नवीन आपण आयुष्याला सुरुवात करायची असं म्हणतो. जेव्हा तो काहीही करत नाही अशा वेळेला पोलीस त्याला अटक करतात आणि त्याला शिक्षा सुनावली जाते. दिस इज द ट्विस्ट, दिस इज द अनएक्सपेक्टेड एंडिंग ऑफ this story, and here O. Henry gets the mastery. Okay, so I'm going to stop here. You read the lesson again and try your best to get more details. Thanks for watching. Thank you very much.